माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्रेंड्स, आम्ही तिघी मैत्रिणी आहोत पुणे एअरपोर्टला आणि आम्ही तिघी जणी चाललेलो आहोत आमच्या बनारसच्या ट्रिपसाठी. आणि लिटरली आज आमची फ्लाईट मिस होता राहिली. हे सगळं कसं काय घडलं पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघत राहा. आम्ही 3 मैत्रिणींनी या वेळेला विचार केला व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करायच्या ऐवजी महाशिवरात्री सेलिब्रेट करूया. म्हणून आम्ही तिघींनी प्लॅन केला की बनारसच्या ट्रिपला आपण जाऊया. 2 महिने आधीपासून आम्ही प्लॅनिंग करत होतो, काय घालायचं, कसं राहायचं, कुठे जायचं आणि तिकीट्स बुकिंग सुद्धा झालं. आम्ही पोहोचलो पुणे एअरपोर्टला आणि आम्हाला बोर्डिंग पासही मिळाले. बोर्डिंग पास वरती दिलेला होता गेट नंबर 5 म्हणून तिथे आम्ही वेटिंग वरती थांबलेलो होतो. पण ऐन वेळेला गेट नंबर 5चं गेट नंबर 10 कधी झालं कळलंच नाही. अनाउन्समेंटही झाल्या त्याही ऐकू आल्या नाही. फायनली एका अननोन नंबर वरून कॉल आला आणि तो म्हणाला, काय मुलींनो, तुम्हाला फ्लाईट पकडायची आहे की नाही. हे ऐकून आम्ही तिघीही गेट नंबर 10 कडे पळालो आणि फ्लाईट पकडली. असं म्हणतात कुठल्याही देवस्थानावर जाण्यासाठी त्या देवाचं बोलवणं येणं फार गरजेचं असतं. या वेळेला ही गोष्ट अगदी खरी वाटली. असो, धावत पळत का असे ना, पण आम्ही फायनली बनारसला पोहोचलो. फ्रेंड्स, आम्ही पोहोचलेलो आहोत वाराणसीला. बनारसची माझी 4 दिवसाची ट्रिप आहे आणि या 4 दिवसांसाठी आता मी हॉटेल कवानामध्ये स्टे करणार आहे. आता मी जस्ट चेक इन करते. माझ्याबरोबर आहेत माझ्या 2 मैत्रिणी. आम्ही आमची रूम बुक केलेली आहे हॉटेल कवानामध्ये. चला बघूया. रात्रीचा बनारसचा प्रवास हा आमचा कुठल्याही ॲडव्हेंचरपेक्षा खरंच कमी नव्हता. हाय गर्ल्स, कसं वाटतंय बनारसला येऊन? मस्त. बनारस म्हणजे काहीतरी सोडून जायचंय तुम्हाला. अरे कहना क्या चाहते हो? काय सोडून जायचंय? It can be fat in your body, it can be toxicity, it can be any sasana that you want to throw away and go back. क्या बात है सर, क्या बात है सर. ओके, म्हणजे सगळी टॉक्सिक गोष्ट तुमच्या लाईफ मधनं जाणार आहे. ये, हाऊ आर यू फिलिंग? Awesome. बराच वेळ वेटिंग करून झाल्यानंतर आम्हाला आमची रूम मिळालेली आहे. बनारसला गंगा नदीला लागून भरपूर घाट आहेत आणि या घाटाच्या जवळच हे सगळे हॉटेल्स आहेत. आमचं हॉटेल 80 घाट पासून वॉक इन डिस्टन्स वरती होतं. रूम मिळाल्यानंतर आम्ही फटाफट फ्रेशन अप झालो आणि त्यानंतर रेडी होऊन आम्ही लंच साठी बाहेर पडलो. आता आम्ही बसणार आहोत अशा इलेक्ट्रिकच्या रिक्षेमध्ये आणि ही रिक्षा साधारण 50 ते 100 रुपयामध्ये तुम्हाला जवळपासच्या एरियामध्ये फिरवते. फ्रेंड्स, आम्ही हॉटेलवरती लंच किंवा ब्रेकफास्ट असा कुठलाही ऑप्शन घेतलेला नव्हता, कारण आम्हाला बाहेरचं सगळं स्ट्रीट फूड आणि बाकी सगळे खाण्यापिण्याचे ऑप्शन्स ट्राय करायचे होते. 3-3:30 वाजून गेलेले आहेत म्हणून आम्ही विचार केला की आता पूर्ण लंच खाण्यापेक्षा चाट खाऊया. पण सगळ्यांनाच माहिती आहे बनारसमध्ये चाट फार फेमस आहेत. पुण्या मुंबईत आपल्याला जागोजागी चहाच्या टपऱ्या जशा दिसतात तसे बनारसमध्ये लस्सीचे ठेले दिसतात. माझ्यासारख्या चहा लवर्सला कुल्हडमधला चहाही मिळतो, पण खरं सांगू का फ्रेंड्स, त्यात मजा नाहीये. अरे देवा. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही आलो इंस्टाग्रामवरती फेमस असलेल्या काशी चाट भंडारला. हे खरं तर एक छोटंसं हॉटेलच आहे, पण इथे आतमध्ये बसण्यासाठी अजिबात जागा नाही आणि बाहेरही प्रचंड गर्दी असते. इथल्या गर्दीमध्ये उभा राहून जर तुम्ही ऑर्डर देऊ शकलात आणि ऑर्डर घेणारे तुम्हाला करेक्ट ऑर्डर आणून दिली तर तुम्ही स्वतःला खरंच लकी समजलं पाहिजे. आम्ही इथे ऑर्डर केला होता दही भल्ला, समोसा चाट आणि टमाटर चाट. मराठी माणूस कुठेही गेला तरी पोहे नक्की ट्राय करतो, म्हणून आम्हीही मागवला पोहा चाट. आणि पोट भरत नाही तोपर्यंत चाट खाऊन आम्ही तिथून निघालो. आणि आम्ही इतक्या लकी होतो की आम्हाला खरं तर तिथे बसायला सुद्धा थोडी जागा मिळाली. बनारसला यायचं म्हणजे चालण्याची भरपूर तयारी पाहिजे, कारण इथे रिक्षा आणि इलेक्ट्रिक ऑटो एका पर्टिक्युलर जागेपर्यंतच येऊ शकतात. पुढे चालतच जायला लागतं. खाऊन पिऊन पोटोबा करून झाल्यानंतर आम्ही निघालो दशाश्वमेध घाटला आणि इथे आम्हाला पाहायची होती गंगा आरती. मी आणि माझ्या मैत्रिणींनी अगदी कौतुकाने हे महादेव नाव स्वतःच्या कपाळावरती लिहून घेतलं. आईस्क्रीम आहे का? दूध मलाई माखन बनता है. दूध मलाई माखन. हे आईस्क्रीम सारखं दिसणारं मलई काय आम्ही टेस्ट केलं नाही, कारण आमच्या पोटामध्ये जागा नव्हती. आम्ही भरपूर खाल्लेला होता चाट. विचार केला की अजून 2रा दिवस 3रा दिवस आहे आपल्याकडे आणि त्यावेळेला हे आपण ट्राय करूया. हा बनारसचा सगळ्यात फेमस घाट आहे दशाश्वमेध घाट. आणि तुम्हाला तर माहितीच असेल, अश्व म्हणजे घोडे.
दशाश्वमेध घाटावरच्या गंगा आरतीला सगळ्यात जास्त गर्दी असते आणि इथे येण्यासाठी तुम्हाला 2 तास आधी तरी इथे येऊन जागा पकडावी लागते. अशा गोष्टी मी ऐकल्या होत्या आणि त्या गोष्टी खरंच खऱ्या आहेत फ्रेंड्स. 6:30 वाजता आरती आहे, पण आम्ही 5 वाजताच इथे पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही बघताय ऑलरेडी इथे भरपूर लोक आहेत बसलेली, ज्यांनी ऑलरेडी त्यांच्या जागा पकडलेल्या आहेत. समोरून गंगा आरती बघता यावी यासाठी हे सगळे बोट लावलेले असतात आणि या बोटींवरती तुम्हाला बसून गंगा आरती जर बघायची असेल तर त्याचे वेगळे चार्जेस असतात. आम्हाला अगदी समोरचाच व्ह्यू मिळालेला आणि या बोटीचे चार्जेस होते 300 रुपीज पर पर्सन. गंगा आरती झाली की गंगेमध्ये दिवा अर्पण करण्याची इथे प्रथा आहे आणि हे दिवे तुम्हाला तिथे घाटावरती विकायला ठेवलेले असतात. जसजशी संध्याकाळ होतीये, गंगा आरतीचा टाईम जवळ येतोय, तसतसं इथली गर्दीसुद्धा प्रचंड प्रमाणात वाढते आहे. इथले नावाडी स्वतःच्या बोटी काठांपाशी उभ्या करतात आणि त्याच्यावर बसण्याचे चार्जेस घेतात. सुरुवातीला हे चार्जेस 500-600 काहीही सांगतात. तुम्हाला इथे निगोशिएट करणं गरजेचं आहे. गंगा आरती बरोबर 6:30 वाजता सुरू होते आणि तुम्ही बघू शकता इथे प्रचंड गर्दी झालेली आहे. जिथे जागा मिळेल तिथे लोक बसलेली आहेत. सुरुवातीचे काही आरत्या झाल्यानंतर आम्ही तिघींनीही आमचे दिवे गंगेमध्ये अर्पण केले. इथे येणारे भक्त हे वेगवेगळ्या पूजा अर्चा करतात, अभिषेक करतात, नवस वगैरे बोलतात, ज्याच्यासाठी त्यांना पंडिताची गरज असते आणि पंडित पूजा करून झाल्यानंतर हे सगळे दिवे वगैरे जे काही असतात ते गंगेमध्ये अर्पण करतात. आता तुम्ही पाहताय आरती सुरू झाल्यानंतरची गर्दी. इथली गर्दी पाहिल्यानंतर खरंच समजतं भारतामध्ये देवादिदेव महादेवांचे भक्तांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे. तुम्ही पाहताय पाण्यामध्ये लांबपर्यंत बोटी पसरलेल्या आहेत. काही मोठे डेक किंवा क्रूजसारख्या बोटीसुद्धा ह्याच्यामध्ये आहेत आणि सगळ्या बोटींमध्ये प्रचंड प्रमाणात लोक बसलेली आहेत. इथे मेन आरती सुरू होण्याच्या आधी शंख फुंकला जातो. प्रचंड मोठ्या प्रमाणात घंटांचे नाद सुरू होतात. धूप, दीप आणि मोठ्या प्रमाणावर लावलेला कापूर या सगळ्याचा वास इथल्या सुंदर वातावरणामध्ये असतो. आरती सुरू होण्याआधी हरे रामा हरे कृष्णाचा भरपूर वेळ जाप केला जातो. नमः पार्वती पतये हर हर महादेव असा जयघोष तिथे सतत चालू असतो. ही गंगा आरती जवळजवळ 1.5 तास सुरू असते, म्हणजे 6:30 सुरू होऊन ती 8 वाजता संपते. इथेच जवळ हे गंगा मातेचं मंदिर सुद्धा आहे. तर फ्रेंड्स, असा होता माझा पहिला दिवस बनारसमधला, ज्याच्यामध्ये आम्ही दशाश्वमेध घाटावरची सुंदर आरती पाहिली, काही छान छान फूड ट्राय केलं. त्यानंतर आम्ही तिघी गेलो काळभैरवाच्या दर्शनाला. पण काळभैरवाच्या दर्शनाला प्रचंड गर्दी होती आणि कॅमेरा, मोबाईल काहीच अलाउड नसल्यामुळे मी कुठलेच व्हिडिओ तिथे काढू शकले नाही. तर फ्रेंड्स, असेच व्हिडिओज घेऊन मी येत असते. बनारस ट्रिपच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या दिवशी आम्ही काय काय मजा केली, अजून काय काय गोष्टी ट्राय केल्या, या सगळ्या गोष्टी मी नवीन व्लॉगमध्ये घेऊन येणारच आहे. अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला माझा बनारस ट्रिपचा हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नवीन एका व्लॉग बरोबर लवकरच. तोपर्यंत बाय.